गुंतवून ठेवायला म्हणून दिलेल्या कागदावर त्या मुलीने जे काय रेखाटलंय का, तर तिला विचारलं आमच्या सोशलॉजी की तू काय काढलंस, तर तिने तो संबंध प्रसंग काढला होता चित्रात. किंवा ती चित्र काढताना मुलं आणि आता हा प्रूफ म्हणून जे काय म्हणायचं, केस केली तर आपण हा कागद जोडू शकतो त्याला आणि बळकट येते केसला. त्यामुळे त्या बाळाला पुन्हा सायकॅट्री म्हणजे मेडिकल पण पाहिजे, सायकॅट्री पण पाहिजे, कारण जिथे मेडिकलमध्ये काही एस्टॅब्लिश होणार नसतं किंवा फार जुना झालेला असतो गुन्हा, तेव्हा अवघड असतं. आणि ती जी मेडिकलची टेस्ट आहे ती फार वाईट आहे, म्हणजे फार भीषण आहे. या सगळ्या सिस्टीमशी झगडून म्हणजे आज एक दहशत आम्ही सिस्टीम मध्ये निर्माण केली की नको बाबा, त्या अनुराधा सहस्रबुद्धे आहेत आणि ती चाइल्डलाईन आहे आणि ज्ञानदेवी आहे ना, नाही ही केस पुढे नेली पाहिजे. ही एक करू शकलो, चांगली एक पॉझिटिव्ह दहशत आहे. त्यांच्याकडे नका जाऊ, लगेच केस करतात. प्राण हा सर्वथा जाऊ पाहे, नको देवराया अंत तपाहू. प्राण हा सर्वथा जाऊ पाहे, नको देवराया. नमस्कार. नमस्ते. वास्तवापलीकडच्या वास्तवामध्ये आपले परत एकदा स्वागत. मागच्या वेळेला आपण बघितले होते बालकांवरचे अत्याचार आणि बलात्कार, आणि यावेळेला आपण बघतोय की अशा प्रसंगांना ज्ञानदेवी बालाधार कसं सामोरं जातं आणि त्यांच्या सिस्टीममध्ये काय काय असतं जे आपल्याला माहितीच नाहीये. पण सुरू करायच्या आधी मी अनुराधाताईची एक छोटी कविता वाचून दाखवते, जी आहे: आता कुठेही करत आहेत मुलांवरच अत्याचार, मुलेच मुलांवर करत आहेत अत्याचार. निरागसता संपवणारे भलतेच हीन विचार. मोठ्यांचे खेळणे सहजच उघडते, मोठ्यांचेच विकृत आचार. शिवशंभो उघडणारे डोळा, तुझा तिसरा डोळा, कारण जिथे माणुसकीच झाली आहे लाचार. दादा, कसं आहे तुमचं, म्हणजे एक एक प्रसंग जर घ्यायचा म्हटला तर एक प्रसंग तुम्हाला सांगत होतीस की ज्याच्यामध्ये ते बाळ 2-2.5 वर्षाचं होतं, आणि माझ्या मनात आलं की तुम्ही त्या बाळाकडनं कसं सगळं इन्फॉर्मेशन काढून घेत असाल. खूप अवघड आहे ते करणं, काम खूप अवघड आहे. आणि सगळ्याच गोष्टीत मग माझ्या वस्तीमधल्या गमतशाळा असोत किंवा ह्या आपण जे मुलांना मदत करतो तो आधार असो, मुलं शिकवत गेली आम्हाला. खरं सांगायचं तर जे पुस्तकी ज्ञानापेक्षा मुलं जे अनुभव देत जातात तर त्यातून आपल्याला खूप शिकायला मिळतं आणि त्याचा पुढच्या केसमध्ये आपल्याला उपयोग होतो. तर आता तू जो उल्लेख केलास, तर आता ही इतकी छोटी जेव्हा बाळं असतात ती त्यांच्या वर्तणुकीतून सुद्धा आपल्याला पुष्कळ काही सांगत असतात. म्हणजे सांगताना बरोबर हसत असतात, खेळत असतात, आपल्या समोर नॉर्मल असतात, त्यांनी एखादं खेळणं आणलं असलं तर त्याच्याबरोबर खेळत असतात. पण त्यांच्या नजरेत काहीतरी वेगळं असतं, म्हणजे त्यांना काहीतरी वेगळं सांगायचं असतं, ते आपल्या लक्षात येतं. किंवा खूप चंचल झालेली असतात ती मुलं, किंवा सारखी शू करत असतात. अशा काही गोष्टी आपल्या लक्षात येतात की हे नॉर्मल नाहीये त्याच्या वयाला सुद्धा वागणं. आणि मग आपण त्याच्याशी गप्पा मारत मारत त्याच्याकडनं माहिती काढून घेतो. ह्याच्या बाबतीत एक संशोधनाने सिद्ध केलेलं जागतिक सत्य असं आहे की लैंगिक शोषणाच्या बाबतीत असो किंवा शारीरिक शोषणाच्या इतर असो, मुलं कधीच खोटं बोलत नाहीत, खास करून लैंगिक शोषणाच्या बाबतीत. पण मोठ्यांचा कल नसतो ते ऐकण्याचा. बहुतेक वेळा पहिली प्रतिक्रिया ही डिनायलची तरी असते, किंवा तू कुठेतरी काहीतरी बघितलंस आणि त्याबद्दल इमॅजिन करून बोलतोय असं असतं. हे होऊच शकत नाही, कारण मोठ्यांचाच विश्वास नसतो ह्याच्यावर. आणि त्यातून पुढे जाऊन आपल्या लेकराला आपण संरक्षण देऊ शकलो नाही ही गिल्ट असते, त्यामुळे ते अनेक डिनायल मोडमध्ये जातात आणि त्यामुळे त्या मुलाला मदत मिळायला पुष्कळदा उशीर झालेला असतो. काही वेळेला मात्र ती मुलं अशा कंडिशन मध्ये येतात, म्हणजे मी एक उदाहरण आपल्याला देईन की पुण्याजवळचं कुठलं तरी गाव होतं छोटंसं, तिथे फारसं मोठं हॉस्पिटल नव्हतं आणि पोलिसांना रस्त्याच्या कडेला एक रक्तबंबाळ अवस्थेत 1.5-2 वर्षाची मुलगी सापडली.
आणि तिथल्या अशाच मदत करणाऱ्या संस्थेकडे ते घेऊन गेले, पण त्यांनी ते पाहिलं आणि म्हणे नाही, या मुलीला ॲम्ब्युलन्स घेऊन ताबडतोब पुण्याला मोठ्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये किंवा ससून हॉस्पिटलमध्ये हलवा. आणि मग त्यांनाही आमच्या मदतीची गरज वाटली, म्हणून मग माझ्या 2 कार्यकर्त्यांना मी ससूनमध्ये पाठवलं. ते मूल आलं तेव्हा म्हणजे इतक्या रोज आम्ही अशा केसेस बघतो, तरी ते खूपच भीषण होतं की ती मुलगी सबंध रक्ताने लडबडलेली होती. म्हणजे असं रक्त साकळून तिच्या अंगावर एक प्रकारचा रक्ताचा झगा झाल्यासारखं वाळून गेलं होतं रक्त. तोंडातून रक्त होतं, म्हणजे तोंड फाटलेलं होतं, कारण बहुतेक तिच्यावर ओरल सेक्सचा पण प्रयोग झाला होता. खालून सर्व फाटलेलं होतं, म्हणजे ब्लॅडर, युटरस सगळंच फाटलेलं होतं. पण आधी काय कुठे झालंय हे डॉक्टरना कळण्यासाठी सुद्धा तिला स्वच्छ करण्याची गरज होती. त्याच्यामुळे ती नर्स तिथली खूप सिनियर होती, ती सुद्धा हादरून गेली होती. म्हणे मी इतक्या केसेस पाहते, सतत ह्याच्यात असते, पण मला सुद्धा बघवत नाहीये. एवढीशी मुलगी अगदी जी एवढंच एवढं घेणार. अगदी. आणि छान मुलगी होती. आणि तिला मग शेवटी माझ्या सोशल वर्कर्सनी धरलं 2 बाजूनी, आणि त्या नर्सनी तिला सबंध ओल्या ह्यानी कापसानी पुसून काढली. आता कुठे जखमा आहेत, त्यामुळे ते पुसणं सुद्धा एक दिव्य होतं. आणि मग तिला रक्तही टॉलरेट होत नव्हतं, इतका रक्तस्राव झालेला होता. तर मग तिला तिथल्या एक खूप छान सर्जन आहेत पेडियाट्रिक, त्यांनी प्लाझ्मा अरेंज केला, तो दिला, स्थिर केलं तिला. नंतर साफ केल्यावर लक्षात आलं की तिच्या गळ्याभोवती दोरी आवळलेली आहे, म्हणजे तिला मारण्याचाही प्रयत्न झालेला होता. आणखीन तिचं म्हणजे जागोरा केसाईया म्हणतात तशा तऱ्हेचं ती जगली होती त्या सगळ्यातनं. आणि सगळ्यात डिव्हास्टेटिंग जे नेहमीच असतं अशा बाळांचं, जे तिथेही झालं, की तिला त्या मुलांना काय जाणवतं माहित नाही, आमच्या हातात, आमच्या चेहऱ्यात ते पोर हसतं असं. आणि ते खुदकन हसली ती मुलगी, चक्क काय वेदना होत असते तिला, यू कॅन इमॅजिन. आपल्याला साधं टोचलं, स्वयंपाकघरात भाजलं, चटका बसला आपलं, तरी आपण एवढा आरडाओरडा करतो. पण त्यातून तिला काहीतरी ते जाणवलं, झालं. ती मुलगी नंतर त्या डॉक्टरनी ऑपरेशन्सही केली. आता पुढे तिचं काय होणार आता माहिती नाही, म्हणजे मोठी झाल्यावर ती आई होऊ शकेल का किंवा काय. तर हे असं इतकं विकृत आपला समाज कसा होऊ शकतो. आणि सांगतात मुलं अनेक प्रकारे सांगतात. मग आमच्याकडे जेव्हा मुलं आणलं जातं तेव्हा काही काही वेळेला खूप वेळ, म्हणजे दिवस दिवस जातो त्याला बोलतं करण्यात. तो सगळ्या विषयांवर बोलेल, पण त्या विषयावर नाही बोलणार, कारण त्याच्याही मनात कुठेतरी ते मागे टाकायचं असं असतं, विसरायचं असतं. आणि या बाबतीत आणखी एक माझं एक निरीक्षण असं आहे की अशा गोष्टी सगळ्यांच्याच बाबतीत घडलेल्या असतात, आपल्या सगळ्यांच्याच बाबतीत. कारण लैंगिक शोषणाचा ना अर्थ आपल्याला कळलेला नसतो. लैंगिक शोषण म्हणजे बलात्कार असं आपल्याला वाटतं, म्हणजे तो खालून तरी असेल वरून तरी असेल, पण तो पेनिट्रेटिव्ह बलात्कार असं त्याला रूप आहे. पण तसं नाहीये. तर जर कायदा आपण पाहिला त्याबाबतचा, तर घाणेरडं बोलणं सुद्धा लैंगिक म्हणजे अश्लील काहीतरी, योग्य नाही त्या समोरच्या व्यक्तीशी बोलणं, असं बोलणं, किंवा त्याला काहीतरी विकृत चित्र, अश्लील चित्र, पॉर्न दाखवणं, पॉर्नचे सिनेमे दाखवणं, किंवा त्याच्या अंगाशी निव्वळ चाळे करणं. आता ह्याचं एक उदाहरण देते मी की एक माझ्याकडे अशी केस आली होती. खूप घाबरलेली बाई होती, कारण ती म्हणली की माझ्या घरात मला कुणाचाच सपोर्ट नाहीये या मुलाबद्दला तुमच्याकडे आणण्यासाठी. पण ऍक्च्युली असं होतं की त्यांचं वाडा सदृश घर होतं, खूप जुना, असं पुण्यातले जे जुने वाडे आहेत त्याच्यापैकी ते होतं. आणि सगळे कुटुंब, म्हणजे तुम्हाला माहिती आहे की वाडे म्हटलं की, चाळी म्हटलं की सगळ्यांची दारं उघडी असतात, सगळ्यांची मुलं सगळ्यांचीच असतात वगैरे. तर तसे तिथे एक आजोबा होते, आजी आजोबा. त्या आजी अंथरुणाला खिळलेल्या होत्या, पण आजोबा मात्र ह्या सगळ्या मुलांना सांभाळायचे. त्यांच्या आया कुठे गेल्या खेळल्या, ती मुलं पण आजोबा आजोबा करत त्यांच्याकडे असायची. आणि कित्येक वर्ष या बायका त्या आजोबांना ओळखत होत्या, आणि त्यांची मुलं त्यांच्याकडे खेळत होती. पण अचानक त्या मुलीच्या वर्तणुकीत बदल झाला की मी जाणार नाही आजोबांकडे. तर काय झालं, मग ते खोदून खोदून काढल्यावर असं निघालं की जसं बायकांच्या आयुष्यात एक मेनोपॉज असतो, तसा पुरुषांना सिनियर सिटीजन्स जे होतात, तर काही त्यांच्यात जे चेंजेस होतात त्याच्यामुळे हे असं, म्हणजे अवयव दाखवणं बायकांना किंवा उघड्यावर, हे अशा गोष्टी ते करायला लागतात. मग त्याचाच एक भाग म्हणून ह्यांनी काय सुरू केलं होतं की तिला सारखं मांडीवर बसवायचं, आपल्या अवयवावर घासायचं वगैरे अशा तऱ्हेचं, किंवा तुझी चड्डी मला दाखव, माझी चड्डी तुला दाखवतो, अशा प्रकारचे त्यांनी ते सुरू केलं. सुदैवाने आजी हांतोडावर होत्या तरी त्या जागृत होत्या, त्यामुळे त्यांनी ते थांबवलं वेळेवर. पण त्या मुलीने ती भीती घेतली. म्हणजे आपण ज्याच्यावर विश्वास टाकतो संपूर्णतः, तर अशी माणसं सुद्धा, त्यांच्यातही काही म्हणजे हे काय म्हणायचं, तुमच्या आरोग्याशी रिलेटेड कदाचित इश्यूज आहेत, जे हार्मोनल चेंजेस वेगळ्या वेगळ्या वयात होतात, त्याच्यापैकीच हा भाग आहे.
म्हणजे ही निडेड हेल्प ऍक्च्युली. हा. कारण त्यांनी तिथे नळावरच्या बायकांकडे पण असंच म्हणजे हम्म. प्रकार करायला सुरुवात केली होती. ते बायकांच्या लक्षात आलं होतं. हम्म. पण आपण बायका कशा असतात मूर्ख लोक, आई आयुष्य करतो आणि सोडून देतो. हम्म. एनिवे, तर मूळ विषयाकडे येताना की लैंगिक शोषणात हाही भाग येतो की आपले एक अवयव मनोविकार. हम्म. आपले अवयव घासणं किंवा दाखवणं उघड्यावर, Horrible. हे सगळं येतं. हम्म. आणि ह्याच्यात डिनायल असं असतो की अनेक ट्रेनिंग प्रोग्राम्स मध्ये, म्हणजे मग ते IT प्रोफेशनल्स असतील, पोलीस असतील, गव्हर्नमेंट सर्वंट्स असतील, हम्म. मुलांच्या संस्थांचे अधीक्षक असतील, यांच्यावर मी अनेक वेळेला ट्रेनिंग्स घेते. तर सेन्सिटायझेशन प्रोग्राम्स म्हणूया आपण ट्रेनिंग्सपेक्षा. हम्म. तर त्याच्यामध्ये एक एक्सरसाइज मी नेहमी करते की आपल्याला असा आलेला एखादा अनुभव हम्म. आपण चिठ्ठीत लिहूया निनावी. हम्म. खूप विरोध होतो याला. हम्म. कारण मग माझ्या लक्षात आलं अभ्यास करता की नको असतं आठवायला, आपण कुठेतरी मनाच्या खोल ठिकाणी ती दाबून टाकलेली आठवण असते. हम्म. आणि किमान एक बसमधला धक्का तरी आपल्या असं कोणी म्हणूच शकत नाही की आपण कोणी खाल्ला नाहीये. हो. तर हे सुद्धा लैंगिक शोषणच आहे. हम्म. की जो घाणेरड्या हेतूनी मारलेला बाईनी किंवा पुरुषांनी बाईला, बाईनी पुरुषाला, बाईनी बाईला, पुरुषांनी पुरुषाला, हे सगळं लैंगिक शोषण आहे. तर मुलांना आता काय सांगायचं, म्हणजे मुलांच्या बाबतीत असं होतं की व्यक्तही होत नाही. तर मग आम्ही त्यांना कागद देतो कधी कधी. मग ती चित्र किंवा आईशी बोलत असताना त्यांना गुंतवून ठेवायला, आम्ही म्हटलं ना मुलं शिकवतात आम्हाला तसं, हम्म. गुंतवून ठेवायला म्हणून दिलेल्या कागदावर त्या मुलीने जे काय रेखाटलंय का, तर तिला विचारलं आमच्या सोशलॉजी, तू काय काढलंस? तर तिने तो संबंध प्रसंग काढला होता हो, चित्रात. हो. किंवा ती चित्र काढताना मुलं आणि आता हा प्रूफ म्हणून जे काय म्हणायचं, केस केली तर आपण हा कागद जोडू शकतो त्याला आणि बळकट येते केसला. हम्म. त्याच्यानंतर ती म्हणजे असं ते स्वतःच्या भावल्या असतात. आमच्याकडे एक आलेली मुलगी होती की तिने खूप वेळ बोलेना आणि मग तिच्या हातात कायम भावली होती ती आल्यापासून. हो. म्हणजे तिला सारखी तिला कवटाळून तरी घेत होती, नाही तर तिचं डोकं खाली आपटत तरी होती. असे तिचे 2 प्रकार चालले होते. आणि आम्ही पण तिच्याच ह्यानी तिच्या भावलीशी खेळत होतो. हम्म. सडनली तिने ती भावली उचलली आणि तिथली पेन्सिल उचलली आणि तिने खालच्या भागात ती घातली. तर हे असं कोण करतं? तर बाबा करतो. मग ते त्याच्यातनं मग एकदा ती बोलायला लागली ना मग थांबत नाही. कधी कधी दुसऱ्या तिसऱ्या दिवशी सुद्धा तिच्या आईचा किंवा आजी जे कोण घेऊन आलं असेल त्यांचा फोन येतो की तिला आणखी बोलायचे. हो. किंवा मग त्या लिहूनही देतात. म्हणजे मुली असोत किंवा मुलगे असोत, ते लिहून सुद्धा देतात. हम्म. तर ते लिहून आता लैंगिक शोषणात मुलग्यांमध्ये विशेषतः या गोष्टींसाठी बुलिंग हा प्रकार आलाय की नाही तू ह्याच्यात साथ दिलीस तर मारहाण करू वगैरे. हम्म. आणि बहुतेक लैंगिक शोषणाच्या केसेसमध्ये त्या मुलाला बोलू नाही म्हणून खूप दहशत घातलेली असते की हे आम्ही सगळ्यांना सांगू. आणि म्हणजे रडू काय, अपराधी भाव त्याच्याकडे दिला जातो. आपणही पहा, कुठे बसमध्ये घाणेरडा धक्का खाल्ला तर घरी येऊन तो भाग धुवून टाकायचा प्रयत्न करतो. किंवा कारण हे इतकं मनात कोरलं गेलंय की असं काही घडतं तेव्हा व्हिक्टीम हा अपराधी असतो. खरं पण तसं काय हे नाहीये. उलट आहे. तर अगदीच. ते आता मुलांच्या मनावर बिंबवण्याची खूप गरज आहे. आणि आपल्याला ती इतकी वाईट सवय आहे की मुलं एखादं खेळता खेळता पडलं आणि रडत घरी आलं, खरचटलं असलं, जखम झाली असली, तरी त्याची चूक होती असं आपण त्याला सांगतो. मग जेव्हा मोठ्या अशा घटना घडतात तेव्हा ते मूल की नाही सांगायलाच जात नाही. पहिली गोष्ट असते की कशाला कोण मला मदत करणार आहे? मलाच म्हणते. कारण आपण पहा, मुलगी एखादी आईला सांगायला आली, तू कशाला असं तिथे गेली होतीस, तुला कळत नाही का एवढ्या उशिरा तिकडे जायचं नाही, तुला माहित नाही का ती मुलं कशी आहे, तुला अरे सगळं कबूल आहे. लहानपणापासून ज्याच्या बरोबर खेळलं त्या मुलांनी जर असं केलं, कुणाला सांगणार? आईलाच सांग. आता हा अपराधी भाव असतो आणि तो घातला जातो, म्हणजे विक्टीमवर घातला जातो. आणि जो इथून तिथून अगदी लिगल सिस्टीम मध्ये सुद्धा घातला जातो. म्हणजे ज्या प्रकारचं क्वेश्चनिंग कोर्टात सुद्धा होतं दुर्दैवाने. ज्ञानदेवी जेव्हा ते मूल जाता जाता तेच आपल्याला सांगत गेले की काय करतो आम्ही, तर त्याशी बोलत राहायचं, त्याला चित्र काढायला द्यायची. किंवा म्हणजे आता हे एकदा एस्टॅब्लिश आधी झालं पाहिजे की खरंच लैंगिक शोषण झालेलं आहे आणि ते काय तऱ्हेचं झालेलं आहे, किती त्याची सिव्हिअरिटी आहे. मग काय काय वेळेला पहिला रिॲक्शन असते की म्हणजे ती पोलीस केस करायची तरी लागतंच, पण ते त्यांना पोलिसांना करावं लागतं. पण जर काही असेल तर मेडिकल आधी त्या मुलीला किंवा मुलाला. कारण मुलग्यांच्या बाबतीत खास करून असं की बाटल्या घालणं एनल भागात किंवा या अशा गोष्टी मित्र किंवा मोठी माणसं करतात. आणि तुझ्या आईवडिलांना मारून टाकू किंवा तुला मारून टाकू अशा दहशतीखाली मुलं असतात. त्यामुळे ती आधी बोलतच नाहीत. बोलली तर आपण ऐकण्याची आपली तयारी नसते, ऐकलं तरी गिल्ट त्या बाळावर दिलं जातं. तर हे सगळं झाल्यानंतर मेडिकलमध्ये आम्हाला 2 गोष्टी एस्टॅब्लिश करायच्या असतात की एकतर काय घटना घडली. कारण कसं असतं, हा स्पर्शाचं किंवा
घाणेरडं काहीतरी दाखवण्याचं हे करायला तुम्हाला सायकियाट्री डिपार्टमेंटकडे जावं लागतं ते एस्टॅब्लिश करायला. किंवा काय काय वेळेला ते मूल बोलत असतं. म्हणजे एक खूप मोठ्या घराण्यातली बाळ आलं होतं आमच्याकडे. तर आईच्या तिच्या लक्षात आलं होतं की ती झोपली की आई तू तिकडे तोंड कर म्हणते आणि भावलीच्यावर पालखी पडून काहीतरी ती खेळ करते. तर त्या आईनी शेवटी मैत्रिणीला सांगितलं. मग तिच्या सल्ल्याने तिने ओढणी तोंडावर घेऊन आतून शूट केलं की ही मुलगी काय करते, व्हिडिओ केला. तर त्याच्यात लक्षात आलं ते खूप भयानक होतं आणि तिची आजी आणि वडील असं काहीतरी तिला वाईट त्रास देत होते. अरे बापरे. तर तो कुणी मानायला तयार नव्हतं आणि त्यांचे कनेक्शन खूप मोठे असल्यामुळे त्यांना पोलिसांकडे काहीच होणार नाही असं एक वाटत होतं. असं नसतं, पोलीस करतात मदत. पण हेही खरं आहे की दडपणं आली घराण्याच्या इज्जतीसाठी वगैरे तर ती बाई आत्महत्या माझा एक लेख वाचला म्हणून ती माझ्याकडे आली होती. नाहीतर ती आत्महत्या करायला निघाली होती आणि ती मुलीला घेऊन आत्महत्या करायला निघाली म्हणून तिची आई म्हणली मग मी पण मरते तुझ्या बरोबर. तर वाचलं ते मूल. पण सांगायचं कारण मग त्यावेळेला काय झालं की चाइल्ड वेलफेअर कमिटीकडे जरी पाठवलं, मी एस्टॅब्लिश केलं, ज्ञानदेवीने एस्टॅब्लिश केलं, तिचं स्टेटमेंट घेतलं, रेकॉर्ड करता आईकडेच होतं सगळं. आणि बालकल्याण समितीकडे गेल्यावर त्यांच्या समोरही तिने बरोबर सगळं सांगितलं. माझंच एक लैंगिक शोषणाचं पुस्तक आहे पालक आणि शिक्षकांसाठी, त्याच्यात एक चित्र काढून ठेवलंय. तर ते पुन्हा असं झालं तर आपण काय करायचं साठी मी तिला ते चित्र शिक्षणासाठी म्हणून दाखवत होते. तर तिने बरोबर हात ठेवले एकदम आजी बाबा असं करून तिने दाखवलं. आणि हेच तिची म्हणजे भाषा सुद्धा अजून पूर्ण डेव्हलप झालेली नव्हती आणि हेच तिने बालकल्याण समिती समोर केलं. पण तरीही त्यांना केस उभी करायला पुढे जाऊन सायकियाट्री डिपार्टमेंटचं त्यांना सर्टिफिकेट लागत होतं. त्यामुळे त्या बाळाला पुन्हा सायकियाट्री म्हणजे मेडिकल पण पाहिजे, सायकियाट्री पण पाहिजे. कारण जिथे मेडिकलमध्ये काही एस्टॅब्लिश होणार नसतं किंवा फार जुना झालेला असतो गुन्हा तेव्हा अवघड असतं. आणि ती जी मेडिकलची टेस्ट आहे ती फार वाईट आहे, म्हणजे फार भीषण आहे. आपण मोठ्या झाल्यावर सुद्धा आपले भाग असे उघडे करून दाखवायला गायनाकोलॉजिस्टकडे जायला नको वाटतं आपल्याला. तर त्या बाळांना काय वाटत असेल. आणि इट्स अ व्हेरी पेनफुल टेस्ट. काहीतरी 2 फिंगर का 3 फिंगर 2 फिंगर टेस्ट म्हणतात मला वाटतं. पण ती इंटरनल एक्झामिनेशन असते आणि दॅट कॅन बी व्हेरी पेनफुल. आणि त्यातच तो एक गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये जावं लागतं. तिथे काय फार प्रेमळ लोक नसतात सहसा. आणि तो माहोल त्या हॉस्पिटल आपल्याच अंगावर येतो. तर त्याच्या म्हणजे अनेक आर्किटेक्ट सुद्धा असं बोलतात की मुलांची हॉस्पिटल चाइल्ड फ्रेंडली सुद्धा असायला पाहिजे. कारण ती बिल्डिंगच अंगावर येणं अशी आणि त्याची भीती वाटणं, चक्रव्यूहातनं जाणं. कितीतरी प्युअर्स, हेल्पर्स. एक्झॅक्टली. त्यांच्या समोर जरी बोललं नाही तरी असो. त्याच्यानंतर याचं प्रोसिजर असं आहे की एकदा ते एस्टॅब्लिश झालं मग आम्ही मी सांगितलं तसं चित्र असतील, बोलणं असेल, कधी कधी आम्ही व्हॉइस रेकॉर्डिंग करतो. काही काही वेळेला तिला लिहायला सांगतो जे काय असेल ते, काहीही तिचं वय असो तिच्या भाषेत. न लिहिता येणारी मुलं असतील तर त्यांचं त्या सांगतील तसं लिहून देतो. त्याच्यावर आम्ही त्यांनी सांगितलं तसंच लिहिलं म्हणून तिच्याच नातेवाईकाची सही घेतो. म्हणजे कारण आम्हाला शेवटी न्याय देण्याकडे पण प्रवास करायचा असतो. मग तिथून ते झाल्यानंतर आयदर बालकल्याण समितीकडे न्यायचं किंवा डायरेक्ट आता नवीन नियम जो आलेला आहे तर तुम्हाला कुठलंही लैंगिक शोषणची माहिती जरी मिळाली आणि तुम्ही सांगितली नाही तरी तुम्ही पण अपराधी ठरता. म्हणजे पुष्कळदा असं होतं किंवा मला माहित होतं शेजारी हे चाललंय पण मी सांगितलं नाही तर तुम्हालाही तुरुंगात टाकता येईल असा कायदा तो सक्षम आहे पॉक्सोचा. तर आता त्या कायद्याप्रमाणे त्या मुलाला फक्त एकदाच त्याच्याशी बोलायचं ह्याच्या असं असतं. तरी पण तो तसा काही पाळला जात नाही आपल्या सिस्टीम मध्ये. पण आता अगदी स्टँडर्ड प्रोसिजर म्हणायचं तर ते मूल आपल्याकडे किंवा आईकडे बोलल्यानंतर पोलीसकडे आपण जातो, केस दाखल करतो. त्या मुलाचं स्टेटमेंट असेल तर ते जोडतो. पण तरीही पोलीस स्टेटमेंट एकदा घेऊ शकतात आणि ते लेडी पोलीसच असते, बाई असली तर. मुलगा पीडित असेल तर पुरुष येतो. या सगळ्या मुलांच्या ज्युव्हेनाइल जस्टिस ऍक्टचा नियम आहे की मुलांच्या कुठल्याही केसमध्ये युनिफॉर्म्स वापरत नाहीत. ना वकील वापरतात, ना जज वापरतात, ना पोलीस वापरतात. तर साध्या कपड्यात त्यांना स्टेटमेंट डिपोजिशन घ्यावं लागतं आणि ती स्टेटमेंट मुलाला कन्व्हिनियंट, कम्फर्टेबल वाटेल अशा जागेत. म्हणजे जर ते मूल म्हणालं आम्हाला ज्ञानदेवीच्या ऑफिसमध्ये तिथे पोलीसला यावं लागतं, ते म्हणाले आमच्या घरी तिथे जावं लागतं, ते म्हणाले हे काका हे बाबा इथे नको आहेत तसं ऐकायला लागतं, किंवा ते म्हणालं मला बागेत बोलायचंय किंवा मी पोलीस स्टेशन, जिथे असेल तिथे जाऊन पोलिसांना त्या मुलाची जबानी घ्यावी लागते. म्हणजे स्टिग्मा नको राहिला त्याच्या मनात, कुठलाच नाही. आणि भीती नको कशाचीच. त्याला जे कम्फर्टेबल वाटेल तिथे तो मोकळेपणाने बोलेल ही भावना. ते झाल्यानंतर आपण FIR दाखल करतो
आणि FIR दाखल केल्यानंतर सुद्धा ती नंतर पुन्हा त्या मुलाची चौकशी करता येत नाही ह्या कायद्याप्रमाणे. फक्त एक 164 कायदा म्हणून आहे, त्याच्यामध्ये कोर्टाचा जज, ती सुद्धा लेडीज असते, आणि तिचा क्लार्क आणि एक पालक, यांच्याशिवाय कोणीही नाही. अशा वेळेला स्टेटमेंट त्याचं घेतलं जातं, ते सील करून पुढे जातं आणि त्याच्यावर मग जजमेंट होतं. आणि मग त्या काय शिक्षा त्या मुलाच्या असतील, म्हणजे आता त्या पॉक्सो कायद्यात म्हटलेलं आहे की म्हणजे जर तुम्ही केअरटेकर असाल, म्हणजे जसं पालक असाल, शिक्षक असाल, तर तुम्हाला वेगळी शिक्षा आहे, म्हणजे जास्तीची शिक्षा आहे. जर म्हणजे त्यांनी केलं असेल असं काही तर, किंवा जर तुम्ही पोलीस किंवा म्हणजे जे सुरक्षा दलं आहेत आपली, अशापैकी कोणी केलं, किंवा गव्हर्नमेंट सर्वंट असाल, किंवा ते तिथे जे मुलं होतं त्या हॉस्टेलचं कोणीतरी असेल, तर त्यांना शिक्षा जास्त आहे याच्यात. आणि हे नॉन बेलेबल ऑफेन्स आहे, टोटली ताबडतोब अटक होते. आता हे सगळं खूप छान वाटतं. किती चक्रा मारायला लागतात. तर हे इतकं छान नाहीये, कारण दुर्दैवाने पोलिसांचा कल केस कुठली टाळण्याकडे असतो, म्हणजे त्यांना ते करायचंच नसतं, असा अनुभव आहे जनरली. काही खूप चांगलेही भेटतात, अगदी स्वतः तडफडून जाऊन कुठे त्या केसेस करतात. पण एक तर काय होतं, ज्ञानदेवी सारखी संस्था जेव्हा हे केसेस आम्ही करत होतो, तेव्हा चाइल्ड हेल्पलाईन गव्हर्नमेंटची आपल्याकडे होती, तर त्यांना काही अधिकार होते, पण लिमिटेशन्स होत्या की आम्ही इमर्जन्सी सर्व्हिस होतो. त्यामुळे, आणि हे सगळे आमचे पार्टनर्स असं ऑफिशियली होते, की पोलीस असेल, चाइल्ड वेलफेअर कमिटी असेल, तर आम्ही त्यांच्याकडे हँडओव्हर केल्यावर पुढे आमचा रोल संपतो, हे ऑफिशियल झालं. पण आमच्या लक्षात आलं की नाही, त्या मुलाला जरी FIR जरी झाला तरी तो दडपण आणून, कारण पालक असतात, कुटुंबातले इतर लोक असतात, काही नेते असतात, मग ते ती म्हणजे अटक होऊ नये म्हणून तिथल्या इन्स्पेक्टरवर अनेक मार्ग असतात दडपण आणायचं. अनेक नको त्या गोष्टी पण केल्या जातात आणि तो FIR फिरवला जातो, किंवा त्या मुलीकडनं लिहून घेतलं झालं तर काहीच झालं नाही, आणि मग ती मुलगी त्याच घरात जाते ज्या घरात तिच्यावर बलात्कार होतोय रोज. आणि मग काय होत असेल याचं तुम्ही इमॅजिन करा. म्हणजे आता तू तक्रार केलीस म्हणूनही तिला मार खावा लागतो, आणि न्याय तर मिळालेलाच नसतो. त्यामुळे आम्हाला रात्री कधी कधी 12-12, 1-1, 2-2 वाजेपर्यंत थांबून की FIR झाला का नाही रजिस्टर, आणि मग नंतर एकतरी आम्ही आमच्याकडून एक मानवतेच्या भूमिकेतून त्या बाळाचा टॅब ठेवतो. पण आम्ही ठेवण्यापेक्षा पुष्कळदा ती मुलंच आम्हाला इतकी कनेक्ट होतात की ती फोन करून उगीच आज माझी परीक्षा झाली, मी छान केलं वगैरे हे पण सांगतात, कारण त्यांना एक मानसिक आधार मिळाले. पण हे अडथळे खूप आहेत. बालकल्याण समितीच्या पण काही लिमिटेशन्स आहेत. मग ते हद्दीचे वाद बालकल्याण समिती घालतो आणि पोलीसही घालतात. आता नियम असा आहे की गुन्हा कुठल्याही हद्दीतला कुठेही दाखल व्हायला पाहिजे. FIR हा ऑनलाईन पण होऊ शकतो. तुमच्या हद्दीतला नसाल, तुम्ही 0 FIR पण लॉन्च करू शकता. हे होत नाही, हे होत नाही. म्हणजे कित्येक पोलिसांना माहीत असून ते माहीत नसल्यासारखं दाखवतात. मग आता लेडी पोलीसच अवेलेबल नाहीये. मग अशा वेळेला आम्हाला धडपडत DCP ना गार्ड, सगळे DCP मात्र खूप मदत करतात 99%. किंवा मग ते डायरेक्ट कमिशनरशी बोल. मग ते जेव्हा हलवतात तेव्हा कित्येकदा असं झालेलं आहे की एवढं सगळं होऊनही तिथनं फोन येऊनही ते हलत नाहीत, तेव्हा DCP स्वतः पोलीस स्टेशनवर जाऊन बसतात आणि केसेस करवतात. पण काही काही वेळेला आता खूप विक्षिप्त की नाही, वडील कसे अत्याचार करतील, आता ती मुलगी सांगतेय, रेकॉर्डेड प्रूफ आहे, ऑडिओ रेकॉर्डिंग आहे, पण तरी पण नाही असं, म्हणजे त्याची ती भावना असते की असं बापाचं त्याचं आपलं मुलीचं नातं कसं असतं, तो स्वतःवरून परीक्षा करतो, तर तो नाही मान्यच घेणारच नाही, खोटीच केस आहे, असं सुद्धा ब्लॉक्स असतात. म्हणजे हे गोड ब्लॉक्स आहेत, पण काय करायचं, पण त्या मुलीवर तर अत्याचार झालेला आहे. तर ह्या अशा प्रकारचे अडथळे असतात, पण आम्ही शेवटपर्यंत ती नेतो केस. आणि मग अगदी शेवटी असं होतं की ती 164 वगैरे याच्यात पार झाली की पुढे कोर्टात ज्या कार्यकर्त्यांनी केस केलेली असते तिला कोर्टात डिपोजिशनसाठी जावं लागतं, की काय झालं, मग तिची पण उलट तपासणी ते सगळं होतं. म्हणजे आता माझी एक केस कर्जतच्या बाजूची होती, तर म्हणजे मला अलिबाग कोर्टात दुसरीकडे शिफ्ट झालं म्हणून दुसऱ्या कोर्टात, असे माझेही हाल झालेले आहेत. पण ते डिपोजिशन्स साठी ते जावं लागतं. न्याय किती जणांना मिळतो? काय होतं आमच्याकडे, माझे तेही एक लिमिटेशन आहे की 1 वर्षात, पॉक्सोचा नियम आहे की 1 वर्षात केस ही संपलीच पाहिजे, म्हणजे जी काय शिक्षा व्हायची ती झाली पाहिजे. पण होत नाही. आता मी कर्जतचा उल्लेख केला, तिथे जवळ 35 मुलांवर अत्यंत विकृत प्रकारचे अत्याचार, जे बंदिस्त वातावरणात एक हॉस्टेल सदृश याच्यात
झालेले होते हम्म. ओव्हर अ पिरियड ऑफ मोर दॅन 2 years. एनजीओ वगैरे होता? एनजीओ होती ती. हम्म. आणि त्याचा वेल नोन त्याचा माणूस होता की ज्याच्या नावावर आणि कीर्तीवर अनेक हम्म. थोरा मोठ्याने देणग्या दिल्या होत्या तिथे. हम्म. तर ते जेव्हा बाहेर आलं प्रकरण, तर तेव्हा म्हणजे तिथं मुलं इतकी ट्रॉमेटाईज होती की काही तर अशी तिथं सोडवून आणली तेव्हा अशी ताटच्या ताट झोपून होती कित्येक दिवस. बापरे. त्यांना हालचाल करायला आणि बोलायला लावायला सुद्धा वेळ गेला होता. आणि ती 4 वर्षापासूनच्या मुली आणि मुलगे दोघंही होते. हो. ते 14, 15, 16 वर्षापर्यंत होते. हो. तर त्या केसमध्ये सुद्धा आता 6 का 7 वर्ष होतील, अजून ती केसचा निकाल लागला नाहीये. हम्म. आणि निष्कारण आहे म्हणजे सगळे हो. कायद्याचे जे किंवा जेव्हा ज्युव्हेनाईल बोर्डासमोर अशा केसेस येतात, तर तेव्हा आपल्याला माहितीये की मी ज्युव्हेनाईल बोर्डावरही 2 होतेच. टर्म्स काम केलंय, हम्म. 6 वर्ष जज होते. हम्म. तर तिथे अशा केसेस येतात तेव्हा मुलीला तर पडवूनच पाठवलेलं असतं. म्हणजे माझ्यासमोर अशा काही केसेस झालेल्या आहेत की ती मुलं गुन्हेगार मुलंच होती म्हणून तिथे ज्युव्हेनाईल कोर्टात आली होती. हम्म. ती सरळ तोंडाने कबूल करतायत, वर्णनही करतायत कोणी काय काय केलं त्या मुलीला. हो. पण ती मुलगी कोर्टात उभं राहून सांगते काही झालं नाही. आणि तिला जेव्हा आतल्या खोलीत जाऊन मी विचारते की बाई काय झालं होतं, तर ती सगळं बरोबर सांगते. हम्म. पण कोर्टात येऊन सांगते कारण तिचं तोपर्यंत लग्न झालेलं असतं या इदी रंगाईत लावलेलं असतं कुणाशी तरी लांब गावी वगैरे. हम्म. आणि मग कारण छोट्या गावातल्या घटना अख्ख्या गावाला कळलेल्या असतात. तर लांब आणि मग तिला काहीतरी जत्रा बित्रा सांगून समन्स पाठवल्यावर आणलं जातं. हम्म. आणि मग ती जर कोर्टासमोर खोटं बोलली हो. तर मग ती केस फिरते. कारण हॉस्टेल किंवा पण अशी दुर्दैवी केसेस मी पाहिल्या की त्या बाळावर 3-1 वर्षाची असताना अत्याचार झाला. हम्म. तो बाप दर तारखेला पुण्याला येतो खेडेगावात, हा. लहान गरीब बाप बिचारा हम्म. खर्च करून तो खर्च देण्याची कोर्ट व्यवस्था करतो जर समोरची पार्टी आली नाही तर. हम्म. तो कितपत मिळतो मला माहित नाही. हम्म. पण त्याच्यातनं तो येत राहतो आणि समोरचा येतच नाही किंवा काहीतरी खेळ खेळतो कायद्याचे, आज वकील नाही वगैरे. हम्म. आता ह्याच्यात काय होतं की नुसतं त्याच्या कष्टाचं आणि न्याय न मिळण्याचं नाहीये, हम्म. प्रत्येक वेळेला जखमा उघड्या पडतात. हो. त्या मुलाच्याही पडतात आणि हम्म. पालकांच्याही पडतात. हम्म. मग किती वर्ष त्यांनी हे भोगायचं. तर ह्या काही अडथळे म्हणण्यापेक्षा मोठे स्टम्बलिंग ब्लॉक्स आहेत हे. हो ना. आणि डिप्रेशन, हा. अँझायटी, आणि वरी सगळं अगदी, सगळं. अगदी. आणि प्रत्येक हम्म. वेळेला आम्ही आमच्यासारख्या संस्थांनी मलम लावायचं, बँडेजेस बांधायची आणि या लोकांनी ती फराफरा ओढून त्या जखमा उघड्या करायच्या. आणि त्या शरीरावरच्या जखमांपेक्षा मनावरच्या जखमा उघड्या होणं जास्ती खूपच क्लेश. म्हणजे आमच्याच होतात दरवेळेला. तर हो त्या ना. ज्यांनी भोगलंय त्यांचं काय होत असेल. हो ना. तर आता ह्याला काय आम्ही एनजीओज भांडत राहतो पण. आणि आता चाइल्डलाईन त्या गव्हर्नमेंटनी बंद केले त्यामुळे आणखीनच त्रासदायक आहे सगळं. हो, खरंच. म्हणजे अशा तुम्ही एका कोपऱ्यात जखडले गेलाय. अच्छा. हे सगळं माहिती आहे, अनुभव पण आहे, पण चाइल्ड हेल्पलाईन एवढी फ्रीडम नाहीये नाही असं. फ्रीडम म्हणण्यापेक्षा आता म्हणूनच लोकांच्या मागणीवरून ही बालाधार लगेच सुरू केली. हो. पण आता तिची एवढी पब्लिसिटी करणं म्हणजे त्याच्यासाठी आर्थिक बळ जोडणं सगळंच हो. आहे. आणि ते आता उभं करायला लागेल पुन्हा फ्रॉम द स्क्रॅच. तेवढ्यात सांगून घेते, ज्ञानदेवी बाल आधारचा नंबर आहे 94-218 31-098. अगं जेव्हा तू आता हे सगळं सांगतेस आणि परत आमच्या मनात तेच येतं की आम्ही जर असतो, साधं सिरियल बघताना आम्ही 2-2 दिवस त्याच विचारांमध्ये वाईट वाटून घेत असतो. आणि तुम्ही प्रत्यक्ष सगळ्या डिटेल्स सकट जेव्हा बघताय ते दोघंही कल्प्रिट विक्टिम, तेव्हा तुम्हाला कशाचा आधार मिळतो? कशातच नाही. स्वतःच भक्कम व्हायला लागतं. पण आधार असं म्हटलं, खूप लोक मला हा प्रश्न विचारतात, तुला झोप लागते का वगैरे. आणि आता सांगायचं तर काहीतरी हॅझर्ड्स असतात. म्हणजे असं आता आमच्या घराण्यात कुणाला नाही, पण मला डायबिटीस झाला. म्हणजे कुठेतरी तो स्ट्रेस मे बी इज वर्किंग ऑन मी, आय डोंट नो. आणि माझ्या स्टाफ मधल्या 2-3 झाला असा डायबिटीस. तर हा भाग असतो. पण त्याच्यावरची रेमेडी आमच्याकडे आहे, त्याच्यावरती उत्तम औषध आहे. पहिली गोष्ट म्हणजे त्या मुलांना आपण न्याय देऊ शकलो. या सगळ्या सिस्टीमशी झगडून म्हणजे आज एक दहशत आम्ही सिस्टीम मध्ये निर्माण केली की नको बाबा, त्या अनुराधा सहस्रबुद्धे आहेत आणि ती चाइल्डलाईन आहे आणि ज्ञानदेवी आहे ना, नाही ही केस पुढे नेली पाहिजे, ही एक करू शकलो. चांगली एक पॉझिटिव्ह दहशत आहे. त्यांच्याकडे नका जाऊ लगेच केस करतात. तर हे झालं. पण त्याच्याच बरोबर त्या मुलांच्या चेहऱ्यावरचा समाधान, त्यांना न्याय मिळू शकला. आणि सगळ्यात मोठं औषध म्हणजे आमच्या ज्ञानदेवीच्या गंमत शाळा ज्या वस्तीत आहेत, तिथे गेलं ना की तुम्हाला, मला स्वतः मी अनेकदा अनुभव घेतलाय की किती आपण मरगळलेलो असो, काही असो, ही मुलं ताई करून एक हाक मारतात, नमस्ते ताई करून धावत येतात.
ते झालं ना किंवा ही सोडवलेली मुलं येऊन जेव्हा बिलगतात, आई म्हणतात, तेव्हा किंवा दादा ताई काय जे असेल ते म्हणतात, पण त्या मातृत्वाच्या भावनेने ती जवळ येतात आपल्या. हो. तर त्यावेळेला मग सगळं भरून पावतं, म्हणजे आपला स्ट्रेसच जातो. आणि त्या गंमत शाळेत गेलं तर म्हणजे मला स्वतःला अनुभव आहे की अंगात गिळगिळ ताप असताना काही वेळेला काही कार्यक्रम होता, मला जावं लागलं, हम्म. जातो ताप. हो. कुठून येतो काय येतो कसा जातो मला माहित नाही. पण हे खरं आहे की ती हा. मुलंच आपल्याला रिवाईव्ह करतात. देव तुमच्या पाठीशी आहे आणि त्याकरता सलाम. नमस्ते. नमस्ते.